नमस्कार. फेस येथील धर्मराज आश्रमात मध्यरात्री मोठी चोरी, 8 लाखाच्या ऐवज लंपास. शहादा तालुक्यातील फेस गाव परिसरातील आचार्य श्री धर्मराज आश्रमात मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी धाडसी घरफोडी करत तब्बल 8 लाखाहून अधिक किमतीचा ऐवज लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. महिलांच्या निवास विभागालाच लक्ष करत चोरट्यांनी रोख रक्कम, सोने चांदीचे दागिने आणि पूजेचे साहित्य चोरून नेल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार 25 मेच्या मध्यरात्री ते 26 मेच्या पहाटे दरम्यान अज्ञात चोरट्यांनी आश्रमाच्या मुख्य प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी थेट महिलांच्या निवास विभागातील कपाटे, पेट्या, बॅगा आणि लॉकर्स फोडून मोठ्या प्रमाणात चोरी केली. चोरट्यांनी 3,48,000 रुपयाची रोख रक्कम, सोन्याच्या अंगठ्या, चैन, मंगळसूत्र, बाळ्या, टिकल्या तसेच चांदीचे पूजेचे साहित्य आणि इतर मौल्यवान वस्तूंवर हात साफ केला. चोरीस गेलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत 8,06,400 रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. सकाळी आश्रमातील महिलांना हा प्रकार लक्षात येताच एकच खळबळ उडाली. खोल्यांमधील सामान अस्ताव्यस्त फेकलेले दिसून आले. घटनेची माहिती मिळताच सारंगखेडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. चोरीचा माग काढण्यासाठी श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले. विशेष म्हणजे फेस शहरातील एका महिन्यात घडलेली ही दुसरी मोठी चोरी असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वी तोरखेडा येथेही मोठी घरफोडी झाली होती, मात्र त्या प्रकरणातील आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नसल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. धार्मिक स्थळांनाही आता चोरट्याचे लक्ष बनवले जात असल्याने ग्रामीण भागातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणातील आरोपींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.